सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री संपतदादा भीमाजी बोडके व श्री अविनाश भाऊ महाजन यांची नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत असून विविध ठिकाणी शुभेच्छा फलक व बॅनर्स लावून सत्कार करण्यात येतोय. दोन्ही नवनिर्वाचित संचालकांनी यापूर्वीही सामाजिक व सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत नागरिकांचा विश्वास संपादन केलाय. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा पतसंस्थेच्या प्रगतीस निश्चितच फायदा होईल असा विश्वास सभासद व नागरिक व्यक्त करीत आहे. या निवडीबद्दल समस्त मित्रपरिवार व पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले असून पुढील काळात संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हितासाठी अधिक भरीव कार्य घडावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. श्री संपतदादा भीमाजी बोडके यांच्या सुनबाई सुषमा प्रकाश बोडके यांनी समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गतही उल्लेखनीय कामे पूर्ण केली आहे. गाव विकास, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, सार्वजनिक सुविधा तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. लोकसहभागातून विकास कामांना गती देत त्यांनी पारदर्शक व परिणामकारक कामकाजाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कार्यामुळे गाव पातळीवरील प्रशासन अधिक सक्षम झाले असून नागरिकांमध्ये विश्वास वाढलाय. नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. तर आपण आलेलो आहोत शिंपी टाकळी येथील सरपंच सुषमाताई बोडके यांच्या निवासस्थानी. तर गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्य असो, शैक्षणिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो असे अनेक कार्य केलेले आहेत. आणि नुकत्याच 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत सुरू असलेल्या समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत त्यांनी त्यांच्या संपूर्ण गावाचा विकास तर केलेलाच आहे. कारण त्यांचे सासरे हे देखील चेअरमनपदी असताना त्यांनी त्यांच्या गावाचाच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकास करण्यामागे त्यांचा हातभार त्यांनी लावलेला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज सून देखील गावाचा सर्वांगीण विकास करत आहेत. तर आपल्यासोबत ताई आहेत, आपण याबद्दल त्यांची अधिक माहिती जाणून घेऊया. नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गावचा विकास तर आधीपासूनच केलेला होता. त्यामध्ये आता समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत त्यांनी अनेक कामे मार्गी लावलेली आहेत. तर त्याच कामाचा आढावा आपण त्यांचे सासरे म्हणजे संपत बोडके सरांकडनं याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी संपत भीमाजी बोडके, सरपंच सौ सुषमा प्रकाश बोडके यांचे सासरे. तिची सरपंच पदाची निवड झाल्यानंतर तिला जी काही मदत लागली, जे काही माझ्या अनुभवातून होतं ते मी तिला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप मदत करून गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गावाचा विकास तर केलेलाच आहे. आणि त्यामध्ये आत्ताच त्यांना गंगा बिसन भूतडा नागरी पतसंस्थेमध्ये तज्ज्ञ संचालकपदी देखील त्यांची निवड झालेली आहे. तर याच निवडीमागे त्यांनी त्यांच्या गावाचा विकास तर केलेलाच आहे. तर त्याचबरोबर ते येणाऱ्या काळात देखील या संस्थेच्या मार्फत सहकार क्षेत्रामध्ये कोणकोणती कामे मार्गी लावणार आहेत याबद्दल आपण सरांकडनं जाणून घेऊया. आत्ताच माझी गंगा बिसनजी नागरी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड झालेली आहे. त्या निवडी पाठीमागे त्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय प्रकाश शेठ भुतडा आणि माझे गेले 30 ते 35 वर्षाचे घनिष्ठ संबंध होते. त्यातून ती निवड झालेली आहे. आणि त्या पतसंस्थेच्या मार्फत सभासदांना जो काही योग्य न्याय देता येईल मला, तो न्याय देण्याचा प्रयत्न करते. तर हा झाला एक आनंदाचा क्षण. परंतु एक काळ असा होता की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतावरती एक महामारी आली होती, जिचे नाव होतं कोरोना. तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील बोडके कुटुंबियांनी गावकऱ्यांसाठी अनेक मदतीचा हात म्हणून अन्नधान्य पुरवठा असो, लसीकरण असो किंवा बेड्स अवेलेबल करायचे काम असो, असे अनेक कामे त्यांनी केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात देखील कोणत्याही प्रकारची कामे ते मार्गी लावतीलच यात काही शंका नाही. तर त्यांच्या भागामध्ये काही आदिवासी व्यक्ती व आदिवासी वस्ती असल्या कारणाने त्यांनी त्यांच्यासाठी देखील हातभार लावलेला आहे. याबद्दल आपण सरांची माहिती घेऊया. 20 वर्षापूर्वी स्थापन झालेली आदिवासी वस्ती होती. त्यांना तिथं पिण्याच्या पाण्याचा सोय नव्हती. तर जलजीवन मिशन अंतर्गत एक स्कीम मंजूर करून आणून त्या स्कीमचं पाणी त्या लोकांना दिलं. त्याच्यामुळे त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता पण नव्हते. ते रस्त्याचं पण आपण डांबरीकरण केलं. तिथं लाईटची व्यवस्था नव्हती, ती लाईटची व्यवस्था पण आपण केली. अशा प्रकारे त्या वस्तीच्या आपण एकदम चांगल्या पद्धतीने सुधारणा केलेली आहे.
बोडके कुटुंबीय कोणतेही कार्य असो नक्कीच पूर्णपणे हातभार लावल्याशिवाय राहत नाही. तसेच हे गाव आता येणाऱ्या काळात आदर्श गाव म्हणून ओळखले जातील यात काही शंका नाही. कारण बोडके कुटुंबीय नक्कीच कोणतेही काम मार्गी लावत असतात आणि येणाऱ्या काळात देखील ते उच्च संचालकपदी निवड झाल्या कारणाने गावचा सर्वांगीण विकास करतीलच. तसेच सरांनी सांगितल्याप्रमाणे नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याने सरांचे धन्यवाद. नमस्कार, मी सौ सुषमा प्रकाश बोडके, सरपंच शिंपी टाकळी. मी ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.